नागपुरातल्या गोंडखैरीतल्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात श्री संत गजानन महाराज प्रकट दिनोत्सवानिमित्त अखंड हरिनाम आणि ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। या अंतर्गत मंदिरातून पालखी देखील काढण्यात आली होती। या पालखीत टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचंही इथं आयोजन करण्यात आलं आहे। आज या ठिकाणी संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान गोंडखेरी अनेक वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या उत्सवाच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी शांती समाधान प्राप्त होत आहे। लोकांना सुसंस्कार देण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून अनेक वर्ष या ठिकाणी होत आहे। वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज वरोलीकर अमृत बुवाजी ही सगळी संत मंडळी या उत्सवाला येत असत। तीच परंपरा पुढे आमच्या संस्थेचे सगळे गुरुवर्य मंडळी यांनी सुरू ठेवलेले आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने याही वर्षी हा उत्सव सुरू आहे। या गोंडखैरी गावामध्ये गेल्या 43 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते। गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त हा 43 वर्षाचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही सर्व गावकरी तरुण पिढी आणि महिला आणि आजूबाजूच्या सर्व भक्तगणांनी मोठ्या सहकार्य आम्हाला दिलेले आहे। आणि आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण प्रमोद महाराजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून पंढरपूर आळंदी मुंबई येथील मोठे मोठे कीर्तनकार या सेवेकरता आम्हाला प्राप्त करून दिले आणि त्यांचे कीर्तन नित्य चालू आहे। असाच सहयोग आम्हाला सर्व गावकऱ्याकडून मिळत असतो आणि त्याबद्दल मी सर्व महाराजांचे आणि गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो।